70 वर्षापासूनचा पाणंद रस्ता बंद. भारमल नगरातील ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा. मुरगुड शहरालगतच्या चिमगाव ग्रामपंचायत हद्दीतील भारमल नगर परिसरात गेल्या 70 वर्षापासून वहिवाटीत असलेला पाणंद रस्ता संदीप उर्फ राजू बाजीराव भारमल यांनी अतिक्रमित करून बंद केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे सुमारे 150 नागरिकांची दैनंदिन वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून संतप्त ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालय कागलसमोर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. राज्य शासनाकडून पाणंद रस्त्यांच्या उभारणीवर भर दिला जात असतानाच गट क्रमांक 341 मधून जाणाऱ्या या रस्त्यावर संबंधित शेतकऱ्याने 8 दिवसांपूर्वी मोठमोठे दगड टाकून मार्ग अडवला आहे. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, महिला यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून परिसरातील नागरिकांना आता शेजारील ऊस शेतीतून पर्यायी वाट काढत प्रवास करावा लागत असून जनावरांसाठी चारा आणणे, दूध वाहतूक करणे तसेच दैनंदिन किरकोळ कामासाठी देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता वहिवाटीचा असूनही तो बंद करण्यात आल्याने ग्रामस्थांच्या मध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. हा रस्ता तात्काळ खुला करण्यात यावा, अन्यथा तहसीलदार कार्यालयाच्या दारात बेमुदत उपोषण छेडलं जाईल असा इशारा नागरिकांनी दिलाय. भारमल नगरातील या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा येत असल्याची भावना व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. आम्ही नांदायला रस्ता इथं आत्ताची रस्ता बंद केलाय म्हणायचा. आमची पोरं शाळेत कुठं जायचं सांगा, रस्त्यात कसं जायचं सांगा. आणि उन्हाळ्यात झालं, पावसाळ्यात कसं आम्ही काय करायचं, हत्ती गवतात नाही आता जायला. सदर रस्ता आम्हाला सगळ्यांनाच भारमल नगरसाठी म्हणजे चालू आहे. तर तिने हा शेतकऱ्यांनी नांगरून वगैरे सगळं बंद केले आणि मुलांना शाळेला जाण्यासाठी गैरसोय होत आहे. आणि आमच्या जाऊबाईतीन वगैरे गोट्याकडे जातात, त्यांना पण खूप त्रास होत आहे. आमचा गोठा तिकडे आहे. दूध येताना आम्हाला गाडीवरून जायला लागते. लहान पोरं शाळेला जाताना डबऱ्यातनं दगडे लागत ठेचत जातं शाळेला. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की लहान मुलं आहेत सगळी. ती जवळजवळ 8-9 मुलं आहेत, 5वी-6वीचे आहेत. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मुलांचा वाटतोय हे. आणि ही शेतकरी कुटुंब आहे, काय हायफाय लेवलची कोण नाही आहेत. सगळ्यांचं गोठं तिकडे शेतात आहेत. बायका ह्या सगळ्या सकाळचं जाताना त्यांच्या अवस्था बघवत नाही. गाड्या एका ठिकाणी लावतात, निम्म्या वाटते ती चालत येतात राडीतनं आणि चिखलातनं. त्यांच्या अवस्था बघणं होत नाही. आणि हे साध्या गोष्टीसाठी आणि किंवा काहीतरी जे काय आहे ते योग्य निर्णय घ्या आणि सगळ्यांना रस्ता खुला करा. त्यावेळेला आमचे हे वारले, सासरे वारले, त्यावेळेला त्यांना असं हिरकंड फिरवून न्यायला लागलं उसातनं. ही त्यांची रिअल कंडिशन. रात्रीचं जर असं जर काय झालं, एखादी डिलेव्हरीची असली, कोण वारलं विरलं असलं तर त्यांची अवस्था काय होणार आहे हे पण विचार करायला पाहिजे ना. सगळ्यांचा विचार करून योग्य तो निर्णय द्या आम्हाला. KK न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.